महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नमस्कार, स्वागत आहे आपले महाराष्ट्र टुडे न्यूज या मराठी वृत्तवाहिनीवर। पाहूया महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी। भीषण अपघातात 4 ठार, यवतमाळ जिल्ह्यातील दुर्दैवी घटना। स्वागत समारंभ आटोपून गावाकडे परत निघालेल्या मंडळींच्या वाहनाला झालेल्या अपघातात 2 सख्या बहिणींसह 4 जण ठार झाले। ही घटना रविवारी पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास कळंब मार्गावरील वाटखेड गावानजीक घडली। या घटनेतील सर्व मृत यवतमाळ शहरालगतच्या लोहारा गावातील आहेत। यवतमाळच्या लोहारा परिसरातील राऊत यांच्या मुलीचे लग्न खैरी येथील अनिकेत ताजने यांच्याशी 26 एप्रिल रोजी धुमनापूर येथे पार पडले। या विवाह सोहळ्याचा स्वागत समारंभ खैरी तालुका राळेगाव येथे शनिवारी आयोजित करण्यात आला होता। यासाठी पाहुणे मंडळी MH37 B6823 या क्रमांकाच्या स्कूल बसने खैरी येथे गेली होती। रात्री उशिरा ही मंडळी परतली। मार्गात राळेगाव कळंब मार्गावरील वाटखेड गावाजवळ या वाहनाचा टायर पंक्चर झाला। दुरुस्तीसाठी हे वाहन थांबल्यानंतर काही मंडळी खाली उतरली तर काही त्यातच बसून होती। पंक्चर काढण्याचे काम सुरू असतानाच MH26 H8444 या क्रमांकाच्या ट्रकची पाहुणे मंडळींच्या बसला जोरदार धडक बसली। या घटनेत श्रुती गजानन भोयर वय 12 वर्षे, परी गजानन भोयर वय 13 वर्षे या 2 सख्या बहिणी लीलाबाई पातुरकर वय 40 आणि निलेश काफेकर वय 42 यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातातील सर्व 10 जखमींना तातडीने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। जखमींमध्ये माया धांदे, छकोली बंधरे, सोनू काफेकर, आर्यन काफेकर, रुणाल बुरांडे, कुणाल काफेकर, शालिनी बुरांडे, निलेश काफेकर, अक्षय राऊत सर्व राहणार घोणसी तालुका पांढरकवडा यांचा समावेश आहे। या घटनेची माहिती राळेगाव येथील प्रवीण महाजन यांनी राळेगाव पोलिसांना कळवली। सचिन दरने, शशिकांत धुमाळ, वसीम पठाण यांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले। या प्रकरणी ट्रक चालक गजानन नामदेव हेने राहणार आर्नी याला राळेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले। या घटनेचा पुढील तपास ठाणेदार रामकृष्ण जाधव करीत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी सचिन झिटे, यवतमाळ। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।